नाम घ्यावे पुढे पाऊल टाकावे त्याने कल्याण कल्याण जीवा होई समाधान। श्रावण महिना चालू आहे आपला। श्रावण महिन्यातले आपले अखंडाभिषेक चालू आहेत। श्रावण महिन्यातले आपले पारायण चालू आहेत आणि श्रावण महिन्यामध्ये ज्या काही उपासना तुम्हाला याच्या अगोदर सांगितल्या होत्या त्या पण तुम्ही करत राहा, कारण की श्रावण महिना हा फार पवित्र महिना आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितला आहे। आणि ह्या पवित्र महिन्यामध्ये जितकी उपासना करताल तेवढी उपासना फलदायी म्हणून आपल्या आयुष्याला सांगितलेली। इतर पण वेळेस आपण उपासना करणं गरजेचंच आहे, पण काय श्रावण महिन्यामध्ये केलेली उपासना ही आपल्याला वृद्धिंगत करून जाते आपल्या आयुष्याला। प्रत्येक गोष्ट काय करते, मोठं करत जाते। मग ते करत असताना आपण आयुष्यभर काय केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, पारायण केले पाहिजे, सगळ्या गोष्टी आपण नित्यनेमाने आपल्या केल्या पाहिजे। आज मी एक बोधकथा आपल्यासाठी सांगणार आहे। बोधकथा कशासाठी सांगितली पाहिजे की आपल्या जीवनामध्ये त्याची फार गोष्टी आपल्या समरस असतात, की आपल्या जीवनाला ते कनेक्शन असतात। म्हणून बोधकथा आपल्याला आपण मध्यंतरी बऱ्याच वेळा आपण बोधकथा घेतल्या, कारण का की बोधकथा ह्या आपल्या जीवनाला निगडीत असतात। महाभारतातली ही कथा आहे सत्यदेवाची। सत्यदेव आपल्या घराच्या बाहेर अंगणात बसलेला असतो। सत्यदेव अंगणात बसलेला असतो, विचार करत असतो। विचार करत असताना घरातून एक लेडीज घरातून बाहेर पडते। घरातून लेडीज बाहेर पडते तर तो विचार करतो की ह्या कोण आहेत, म्हणून त्यांच्याशी तो विचार करतो की ह्या लेडीज कोण आहे। मग त्यांना तो बोलतो त्यांच्याशी की तुम्ही कोण आहे। ते मी लक्ष्मी। कोण आहे? मी लक्ष्मी। मी लक्ष्मी आहे, मी आता तुझ्या घरातून चालले। सत्यदेव तिला अडवत नाही, ती लक्ष्मी घरातून निघून जाते। तेव्हा तो विचार करत बसतो। त्याच्यानंतर थोड्या वेळाने एक पुरुष बाहेर पडतो। पुरुष बाहेर पडतो तर तो पुरुष बाहेर पडताना मग तो हा कोण आहे, मग त्याला विचारायला जातो तू कोण आहे। तो म्हणतो मी दान आहे। काय आहे? दान आहे। त्याने काय झालं, त्याने तुझ्या घरात लक्ष्मी नाही, मी दान, तू लक्ष्मी नाही म्हटलं, तू दान करणार नाही, मी घरात थांबून काय करणार। मग दान घरातून काय होतं, निघून जातो। त्याला पण अडवत नाही। तो त्याचा विचार करत बसतो। त्याच्यानंतर थोड्या वेळाने अजून एक पुरुष घरातून बाहेर पडतो। तो म्हणतो काय चाललंय बॉय। मग ते पुरुष बाहेर पडतो तर पुरुषाला विचारतो तू कोण आहेस। तो म्हणे मी सदाचार। काय म्हणे? सदाचार। तू का चाललास? तो म्हणे तुझ्या घरात लक्ष्मी नाही, तू दान करणार नाही आता। मग लक्ष्मी नाही, दान नाही, म्हणून तुझ्या घरात सदाचार राहू शकतो का? नाही राहू शकत, मी चाललो। तो त्याला पण अडवत नाही। पण हे सगळं चालू असताना अजून एक पुरुष घरातून बाहेर पडतो। मग तो त्याला म्हणतो तू कोण? तो म्हणे मी यश। ते तुझ्या घरात लक्ष्मी नाही, दान होणार नाही, सदाचार राहणार नाही, तर तुझ्या घरात यश राहणार नाही, मी पण निघून चाललो। हे सगळे निघून जातात। हे निघून चालले गेल्यानंतर थोड्या वेळाने तो असा विचार करत असताना एक सुंदर पुरुष घरातून बाहेर पडतो। तो सुंदर पुरुष तेजपुंज पुरुष असल्यामुळे तो जरा थोडा घाबरतो, हे कोण आहे। मग तो त्यांच्याशी बोलायला जातो। त्याने तुम्ही कोण? तर ते म्हणतात मी सत्य। मी कोण आहे? सत्य। ते म्हणे तुझ्या घरात लक्ष्मी नाही, तू दान करणार नाही, सदाचार राहिलेला नाही, तुला आता यश मिळणार नाही, मग मी घरात थांबून काय करू। ते नाही म्हणे, लक्ष्मी गेली मला काही वाटलं नाही म्हणे, दान गेलं मला काही वाटलं नाही, सदाचार गेला मला काही वाटलं नाही, यश गेला मला काही वाटलं नाही, पण मी हे सगळं नसतानाही मी तुझी साथ सोडलेली नाही। मी सत्य कधी सोडलं नाही। मी सत्याची खूनगाठ बांधून माझं आयुष्य जगलो। तू माझी साथ सोडू नको। मग त्याला तो कन्व्हिन्स करतो। कन्व्हिन्स केल्यानंतर त्या लक्षात येतं अरे खरंच हिने त्याच्या आयुष्यामध्ये या सगळ्या गोष्टी जरी नसल्या तरी तिने सत्य काही सोडलेलं नाही। मग सत्य काय करतात, परत रिटर्न घरात जातात। मग सत्य येत नाही, सत्य येत नाही म्हणून परत यश परत मागे जातो। यश जातो म्हणून काय होतं, सदाचार परत मागे जातो। सदाचार येत नाही म्हणून सदाचार परत मागे जातो म्हणून काय होतं, दान परत मागे जातं। आणि दान मागे गेल्यानंतर घरामध्ये लक्ष्मी परत घरात जाते। म्हणजे तुम्ही आयुष्यामध्ये सगळं त्रास तुम्ही सहन करा, सगळं करा, काय तुमच्या आयुष्याला किती काही गोष्टी होऊ द्या, तुम्ही 100% सहन करा, पण तुम्ही सत्याची साथ जर सोडली नाही तर 100% तुम्हाला परत लक्ष्मी तुमच्या घरात परत येणार। गेलेल्या प्रत्येक गोष्टी तुमच्या घरात येणार, सदाचार तुमच्या घरात येणार, दान तुमच्या घरात येणार, यश तुमच्या घरात येणार,
सगळ्या गोष्टी तुमच्या घरात येणार. फक्त तुम्हाला कशाची साथ धरली पाहिजे? सत्याची साथ धरली पाहिजे. मग ही सत्याची साथ धरताना तुम्ही प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. खोटं बोलताना तारतम्याने बोला. शक्यतो खोटं बोलता कामा नाही. खोटं हे बोलता कामा नाही. पण ठीक आहे, आता व्यावहारिक जीवन आहे, प्रत्येक गोष्ट आहे, थोडंफार इकडे तिकडे होतंय, पण त्याच्यात पण विचार करा. कोणाचं मन दुखवल, कोणाचं वाईट होईल, ह्या सत्याकडे जाऊ नका. म्हणजे सत्य त्यावेळेला पकडून ठेवा. खोटं बोलण्याची आपली गरज नाही. चिदंबर आपल्या मागे भरभक्कम व्हा. मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो, चिदंबर तुमच्या मुखातून जे काय करून घेईल, तुमच्या शरीरातून काय करून घेईल, ते सत्य माना. किती त्रास होऊ द्या, किती गोष्टी होऊ द्या, किती तुम्हाला त्रास होऊ द्या, या सगळ्या गोष्टी एक दिवस तुम्हाला परत रिटर्न मिळणार आहेत. आज तुमच्याकडे लक्ष्मी नाही म्हणून तुम्ही त्रास करून घेऊ नका. लक्ष्मी ही तुम्हाला मी सोपं पद्धत सांगितलेली, याच्या अगोदर पण सांगितली. तुमच्या घरामध्ये चिदंबर स्वामींचे पारायण केले तर ते स्वतः नारायण घरात उभे राहतात. लक्ष्मीला ऑटोमॅटिकली त्याच्या घरात यावं लागतं. त्यामुळे या सगळ्यांची साथ पकडताना तुम्ही सत्याची साथ पकडून ठेवा. हे सत्याची साथ पकडली ते ऑटोमॅटिक ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात येतात. आणि हे करत असताना धर्मपालन केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? धर्म. आपण म्हणतो धर्मपालन, धर्म धर्म धर्म. आपण धर्मासाठी करतोय, आपण धर्म हे करायला पाहिजे, धर्म मोठा केला पाहिजे. धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे काय? आपण धर्म म्हणजे काय करतो? भगवा घेतला चालला धर्म. या धर्म नव्हे. भगवा आपलं रक्त आहे हे आपण मान्य आहे, त्रिवार सत्य आहे. पण धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे सत्य. धर्म म्हणजे काय? सत्य. सत्य बोलणं म्हणजे धर्म. धर्मराजा, राजा परीक्षित, ह्या गोष्टी तुम्ही भागवतात ऐकल्या असतील. धर्मराजा उभा आहे एका पायावर. कलीच्या राज्यामध्ये धर्मराजा काय आहे? एका पायावर उभा आहे. दुःखी आहे, कष्टी आहे. काय आहे? दुःखी कष्टी. त्याचे 3 पाय कापलेले आहेत. 3 पाय कोणते? सत्य. कोणकोणते? सत्य, पवित्रता आणि संगत. या सगळ्यांचे काय झाले? या सगळ्या गोष्टींनी काय झालेले आहे त्यांचं? हे 3 पाय कापले. तो एकाच पायावर उभा आहे. कोणत्या? दान. कशाचे आहे? दान, दया. याच्या पायावर तो उभा आहे आता सध्या. कशाच्या पायावर उभा आहे? दान आणि दया. आपण जे दान दया करतोय ना, याच्या पायावर तो उभा आहे. बाकीचे सगळे पवित्रता गेलेली आपल्या शरीरातून, सत्यता गेलेली. आणि आपण कोणत्याही गोष्टीच्या आभास झालेला आपल्या आयुष्यामध्ये. आपण कोणत्या गोष्टीच्या काय होतोय? आहारी पटकीन जातोय. मग ते काय करतो? परीक्षित राजा ते बघतो. परीक्षित राजा बघतो ते बैलाच्या रूपामध्ये काय उभा आहे? धर्म. धर्म म्हणजे कोण? बैल. बैल काय? एका पायावर उभा आहे. मग तो बैलाकडे जातो, धर्मराजाकडे जातोय. परीक्षित राजा विचारतो, काय झालं बा तुला? ते म्हणे, मला काळ, जो काल आहे, काल मला त्रास देतोय. काय देतोय? काल मला त्रास देतोय. संकट माझ्यावर भरपूर आलेली आहेत. त्याच्यानंतर कली मला त्रास देतो. सगळ्यात जास्त त्रास मला कली देतोय. या कलीमुळे मला काय होतंय? मला त्रास फार सहन व्हायना. आता काहीतरी तू कर. मग परीक्षित राजा फार मोठा आहे. परीक्षित राजाच्या आयुष्यामध्ये अशा घटना, परीक्षित राजा जे म्हणल ते पूर्ण होत होतं. मग परीक्षित राजा काय करतो? कलीचा शोध घेतो. कलीला धरतो. कलीला तो मारणार. तेवढ्यात कली काय करतो? शरण जातो आणि परीक्षित राजाच्या चरणाला स्पर्श करतो. काय करतो? चरणाला स्पर्श करतो. मग कली इतका डेंजर असतो, चरणाला स्पर्श का करू नये याचा पुढच्या गोष्टी तुम्ही ऐका. मग परीक्षित राजा हुशार असतो एकदम. परीक्षित राजा त्याला मारणार आता, पण कली स्पर्श करतो. आणि चरणाला ज्यावेळेस आपण स्पर्श करतो, चरणाला आपलं डोकं टेकवतो, चरणाला जे आपली शुद्धता असती सगळं असतं, पण आपण कोणाला शिवून येतो, आपण कोणत्या गोष्टीला भेटून येतो, आपण कुठं बसून येतो, तर ते चरणाला स्पर्श झाल्यानंतर तुमच्या शरीरातले सगळे दुर्गुण, तुमच्या शरीरात चाललेल्या सगळ्या गोष्टी त्या शरीरामध्ये ऑटोमॅटिकली शिरतात आणि त्यांच्या चांगल्या ज्या गोष्टी ते घेऊन जातात. मग ते परीक्षित राजाच्या चरणात परीक्षित राजाची मती काय होती? भ्रष्ट होती, बुद्धी भ्रष्ट होऊन जाते. मग तो बुद्धी भ्रष्ट झाल्यानंतर जो मारणारा असतो, मारायला लागलेला असतो, तो म्हणतो तू आता मला शरण आला, मी तुला सोडून देतो, पण तू माझ्या राज्यात थांबायचं नाही, तू माझ्या काय करायचं नाही, राज्यात थांबायचं नाही. तो कली म्हणतो, अरे मी कुठं जाऊ, मी कुठं जाऊ, मला ते राज्य सोडून तू जाईल, हे सोडून मला कुठं काही जागा नाही.
तर ते तू हे सोडून मला काही कुठंच काही नाही. मग परीक्षित राजाची परीक्षा पाहिली जाते. मग कली काय करतो? कली काय म्हणतो की आता मला तू इथंच राहू दे. परीक्षित राजा म्हणतो नाही, तुला इथं थांबता येणार नाही, तुला इथून जावं लागेल. बरं तुला मी स्थान देतो म्हणे. काय देतो स्थान? काय देतो? तुला देतो जिथं दारू पित असतील लोक तिथं तुला स्थान, जिथं जुगार खेळत असतील तुला तिथं स्थान, जिथं स्त्रींचा भोग घेतला जात असेल तिथं तुला स्थान, त्याच्यानंतर तुला हिंसा जिथं होत असेल तिथं तुला स्थान. या 4 स्थानावर तुला स्थान देतात. कली तो म्हणतो हे सगळे स्थान बरोबर नाहीत. हे स्थान काय नाही, बरोबर नाही. मग हे स्थान बरोबर नाही. मग अजून एक स्थान परीक्षित राजाकडून तो मागतो. पण ते स्थान कोणतं हे आपण पुढच्या सत्संगामध्ये घेऊया. पुढची कथा फार सुंदर आहे. अजून पुढं काय काय होतं, काय काय नाही होत, काय काय घटना घडतात, कशा काय घडतात. परीक्षित राजा एवढा असून त्याच्यामध्ये मतिभ्रष्ट होती त्याची, त्याला काय घटना घडतात. म्हणजे एक विचार करा, आपण आपले गुरु आपल्याला ज्यावेळेस सांगतात की आता तुम्ही थोडंसं लांबून दर्शन घ्या, तर आपण लांबून दर्शन घेतलं पाहिजे. हे तुमच्यासाठी, तुमच्यामध्ये काही वाईट विचार नाही, तुमचं सगळं चांगलं आहे. पण तुम्ही ज्या गोष्टीला शिवून आलात, तुमच्या जवळून कोण गेलंय तुम्हाला काही माहीत नसतं. तुम्हाला ज्या गोष्टी माहीत नाहीत त्या गोष्टी काय होतात, तुमच्या गुरूंच्या शरीरामध्ये त्या घेतल्या जातात. मग गुरूंच्या शरीरात ते घेतलं गेलं की त्यांना तो त्रास सहन करावा लागतो. आणि तो त्रास सहन करताना एक लक्षात ठेवा, ज्या काही गोष्टी इथं चालल्यात, ज्या काही लोकांचे तुमचे कामं चाललेत, हे फक्त चिदंबराच्या आशीर्वादाने चाललेत. आणि ते काय झालं, आपलं शरीर स्वामींनी धारण केलंय. मग शरीर स्वामींनी धारण केलेलं आणि स्वामी करता करविता आहे. मग हे स्वामी करता करविता आहे म्हणून आपलं चाललंय. फक्त एक लक्षात ठेवा, परत एकदा सांगतो की थोडंसं लांबून दर्शन घ्यायचा प्रयत्न करा. तुम्ही आणि गुरु नजरेला नजर जरी भिडली तुमची तरी तुम्हाला ते आशीर्वाद भेटतात. चिदंबराचं स्वतःच आहे की आपण इथून लांबून तुम्हाला दर्शन का करायला लावतो. आतमध्ये गेले तुम्ही, तुमची पवित्रता तेवढी नसती. सोहळ्यात गेले तर सोहळं तुम्हाला 100% आतमध्ये तुम्हाला जायला देतात. पण तुमची पवित्रता नाही, सगळ्या गोष्टी नाही. आपण आतमध्ये गेलं की ते काय होतं, जितकी पॉझिटिव्हिटी असते देवाची ती कमी होत जाते. मग तुम्ही इथं आल्यानंतर डोकं टेकलं की तुमचं काम होतं. आता एक ताई आज संगमनेरवरून आलेली, 6 महिन्यापूर्वी इथं आली होती, परत इथं आलेली नव्हती. तिला जे सेवा सांगितली तिथं केली, तिथं लग्न ठरलं, ते आज इथं आली. म्हणजे काय, तिला इथं यावं लागलं का जास्त वेळा? नाही, आली, 6 महिन्यात लग्न ठरलं, सगळ्या गोष्टी झाल्या. म्हणजे काय, स्वामींच्या दारात फक्त डोकं टेकवलं की इथं काम होतं. का? इथं पवित्रता आहे, इथं स्वामींची स्वतःची एनर्जी आहे. आणि ती एनर्जी कमी का होऊ नये द्यायची, तर आपण त्यांना फक्त काय करायचं नाही, टच करायचं नाही. फार लोकांचं आठ देवाला जाऊन असं काय करावं, देवाला असं कवळीत घेऊन बसावं काय असं वाटतं. मी किती गोष्टी बघतो, महादेवाच्या मंदिरात जातोय, महादेवाच्या मंदिराला त्या शिवलिंगाला धरतात, असं त्यांना असं वाटतं का काय बा आपला घरचं कोणतं धपा धपा डोकं आदळतात त्याच्यावर. अरे आपण काय सांगतो एखाद्या गोष्टीला की एखाद्या गोष्टीला तू जास्त डोकं लावू नको. म्हणजे काय, म्हणजे काय, एखादं कार्य तुला करायचंय त्याला तू जास्त डोकं लावू नको, सगळं शुद्ध मनाने कार्य कर. पण आपल्याकडे काय देवाला डोकं लावायची फार प्रथा आहे. अरे ते देवाला डोकं लावताना तो काय करीन तुम्हाला नंतर कळन का. त्या शंकराला जर राग आला, तुमचं डोकं आदळलं तर दिले फटका ठेवून तर तुम्ही उठतान का. ते शंकर आहेत, ते बिचारा भोळा आहे. तो एकदा जाऊ देईल, 2दा जाऊ देईल, 3दा जाऊ देईल, पण त्याच्या जर 3रा डोळा उघडला की तो काय करून टाकतो, भस्म करून टाकतो. काय करून टाकतो, भस्म. मग त्याच्याकडे दुसरं चॅलेंज नाही. त्याच्यामुळं प्रत्येकाने एक अट्टहास करण्याचं बंद करा. देवाची नजर, आपली नजर कुठं पाहिजे, पहिले सगळ्यात महत्वाचं देव करतोय आपण, आपली नजर कुठं पाहिजे, देवाच्या चरणावर. काल आबीने सुंदर काल एक फोटो बनवला होता. काय होता त्या फोटोचा अर्थ, काय अर्थ होता, कुठे त्या फोटो मध्ये बघा, हा फोटो आहे चिदंबराचं चरण आहे. काय आहे, आपल्या स्वामींचे चरण आहेत.
आणि हे चरण आपल्याला तिने काल आपल्याला स्टेटसला सगळ्यांनी पोरांनी ठेवले होते. काय काय सांगो तुझ्या चरणीच्या सुखा. अरे देवा, तुझ्या चरणामध्ये काय सुख आहे हे तुला काय सांगू. अनुभव ठाऊका नाही तुझं. कारण का की तुझं चरण आहे ना, तुला काय माहिती या चरणात काय, या चरणात काय तुला काहीच माहिती नाही. आम्हाला माहिती. कारण का की आम्हाला ते चरण बघितल्यानंतर काय मिळतं, सुख मिळतं. त्यामुळं आयुष्यभर एक लक्षात ठेवा, देवाला मागताना एकच मागा, काय की आयुष्यभर तुझ्या चरणात राहू दे. काय म्हणायचं, तुझ्या चरणात राहू दे. कारण की त्याच्या चरणात जे आहे ते त्याच्या कुठंच नाही, त्याच्या हृदयात सुद्धा नाही, त्याच्या चरणातच. कारण की काय, तुमचे डोळे खाली ज्यावेळेस जातील त्यावेळेस तुमची मान खाली जाते. तुमची मान ज्यावेळेस खाली जाते त्यावेळेस तुमचा अहंकार खाली जातो. आणि तुमचा अहंकार ज्या दिवशी खाली जातो तर स्वामी तुम्हाला काय करतात, हृदयात ऑटोमॅटिकली घेऊन जातात. आणि तेच पाहिजे आपल्याला, आपल्याला दुसरं काही नको. देवा तुझ्या चरणात ठेव, तुला मला बाकी काही मागणार नाही. मी असं तुम्हाला एक अनुभव सांगतो तुम्हाला. मी कर्नाटकमध्ये गेलो होतो. स्वामी चिदंबर स्वामी हे कर्नाटकचे सगळ्यांना आता 99% माहिती. बेळगाव गावामध्ये एक देशपांडे काका होते, जे चिदंबराचं त्यांच्या अंगामध्ये सगळ्या गोष्टी होते. स्वामी त्यांना सांगत होते सगळ्या गोष्टी. फार मोठे थोर संत होते. आपली तर पण भरपूर वेळ येऊन गेले. आणि माझा शेवट, त्या आजारी असताना शेवट माझा त्यांचं भेट झाली कर्नाटकमध्ये बेळगावला गेलो मी. चिदंबर स्वामींचे वशत परमपूज्य गुरुदीक्षित आगडीचे स्वामी हे सगळे आम्ही 3 जण तिथे गेलो. आणि ते त्यांच्या भाषेत, कानडी भाषेत बोलत होते दोघं. आता ते 2 मोठे संत होते आणि आपण एक छोटासा पोरग. ते त्यांचं चालू होतं. पण ते काय करायचे, कुत्र्याच्या तोंडात काहीतरी गोंधळ निघालं. तर ते त्यांच्या भाषेत बोलत होते आणि ते सारखे माझ्याकडे बघत होते. आणि ते गुरुजींना सांगत होते त्यांच्या कानडी भाषेत, त्याला सांगा मला काहीतरी विचारायला. मग मी गुरुजी म्हणायचे, आम्ही कुछ तो भी पूछो. गुरुजी आपल्याला काही नाही विचारायचं. त्याला एक 5-10 मिनिटांनी परत ते देशपांडे काका म्हणे, गुरुजी म्हणे अरे आम्ही कुछ तो भी पूछ ना. म्हटलं गुरुजी आपल्याला काही नाही विचारायचं. झालं ते 15 मिनिटांनी परत ते देशपांडे काका म्हणे काहीतरी विचार. मी म्हणलं गुरुजी म्हणे आता विचार नाही म्हणे काहीतरी विचार. मला काही नाही, आता चिदंबर आहे सगळं काही आपल्याकडे, आपल्याला काय विचारायचं. फक्त एवढंच सांगा म्हणलो स्वामींना की आयुष्यभर तुमच्या चरणाच्या जवळ मला ठेवा. तेव्हापर्यंत हा काही प्रकार नव्हता. मी सांगत नव्हतो, मी काही कोण नव्हतं. मी एक छोटासा, आत्ता पण छोटाच आहे, तुमच्यासारखाच आहे, सर्वसामान्यच आहे. तोपर्यंत ह्या गोष्टीचा काही संबंध नाही. मी कोणाशी बोलणं नाही, काय नाही. आपला देव करणे, फक्त जेवढा करील तो मनापासून करील. आज पण मी काय फार देव करतो, मी फार कथा वाचतो, मी काय पोथी वाचतो असं काही नाही. पण जे करतो ते हृदयातून करतो. या हृदयात जे काही करील, थोडं करील, 4 आणि 8 आणि काय असेल तुमच्या भाषेमध्ये, ते मनापासून करतो. त्यावेळेस पण एकच गोष्ट मागितली. ते हसले माझ्याकडे बघून. ते 2 मिनिटं डोळे बंद केले त्यांनी एकच गोष्ट सांगितलं की चिदंबर करता गर्वित आहे आणि चिदंबर सर्वस्व आहे. आणि आयुष्य नाही कधीच, ह्या जन्मात नाही, कितीही जन्म लागो, त्या सगळ्या जन्मामध्ये तू चिदंबराच्या चरणाच्या जवळच असणार. फक्त एकच कर, तुझ्या घराच्या जवळ जे वैजनाथात महादेवाचं मंदिर आहे त्या महादेवाच्या मंदिरात दर्शन करायला जात जा. मग त्यांना कसं काय माहिती माझ्या घरात शेजारी महादेवाचं मंदिर आहे, काही संबंध नाही. माझ्या घराच्या पलीकडे महादेवाचं मंदिर आहे. ते म्हणाले मी तू दर्शनाला जातो. म्हटलं जातो पण असं रस्त्यावरून बाहेरून आपलं शिवचिदंबर. कारण का की आपलं सगळं काही हेच आहेत, आपलं सर्वस्व आहे. पण एक आहे की शेवटी ते महादेवच आहेत. स्वामी शिवलिंगातूनच प्रकट झालेले आहेत आणि स्वामींचं सगळं कार्य शिवलिंगातून आहे. स्वामी ज्यावेळेस त्यांचं अवतार कार्य संपवायला गेले तर ते इतर कुठं दुसरीकडे गेले नाही. ते डायरेक्ट औदुंबर वृक्षामध्ये जाऊन उभे राहिले आणि त्यांनी एकच सांगितलं, चंद्र सूर्य असेपर्यंत मी कुठे आहे, औदुंबर वृक्षामध्ये. म्हणजे ते दत्त अवतार पण आहेत, ते कृष्ण अवतार पण आहेत, ते शिवाचे अवतार पण आहेत, ते विष्णू पण आहेत आणि खरा पूर्ण ब्रह्म अवतार आहे. रामकृष्ण अवतारापेक्षाही मोठा अवतार भविष्यात, तुम्हाला खोटं नाही सांगत, रामकृष्ण अवतार पेक्षाही श्रेष्ठ अवतार चिदंबराचा होणार. आणि तो अवतार ज्या दिवशी होणार त्यावेळेस रामकृष्ण स्वतः चिदंबराबरोबर एकत्र चालणार. कारण का, स्वतः ज्ञानेश्वर माऊली कोण आहेत, साक्षात विष्णू आहेत. आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे, मी स्वतः 9 लक्ष पताका घेऊन चिदंबर स्वामींचा प्रचार प्रसार करणार आहेत. विष्णू अवतार म्हणजेच कृष्ण अवतार आणि कृष्ण अवतार म्हणजेच राम अवतार. हे काही वेगळं नाही, हाच खरा पूर्ण ब्रह्म अवतार. आणि हा पूर्ण ब्रह्म अवतार आपल्याला मिळालाय.
हे आपलं कोटी जन्मीचं पुण्य आहे. आपलं काय आहे? कोटी जन्मीचं पुण्य आहे. आणि हेच पुण्य घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. आणि हाच चिदंबर आपल्याला परिवार वाढवायचा आहे. आणि ह्याच परिवाराच्या सगळ्या गोष्टी सुख संपन्न होऊ दे. आणि सत्याची साथ सोडू नका. कारण की सत्यदेवाने जी कथा तुम्हाला मी आज सांगितली, ही सत्यदेव आपल्या आयुष्यातला सत्यदेव आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात एक सत्यदेव असतोय. प्रत्येकाच्या घरात एक सत्यदेव असतोय. आणि तो सत्यदेव एकच लक्षात ठेवा, तुम्ही सत्यदेवाची साथ धरा, ऑटोमॅटिकली लक्ष्मी, दान, सदाचार, यश हे तुमच्या माग पळत येतील. परमपूज्य आपले दादा देशमुख दादांचं एक वाक्य आहे, करड्याचे दादा जे आहेत ना, ज्यांच्याकडे मंदिर आहे, त्यांचं एक वाक्य आहे की मी आयुष्यामध्ये कधी पैशाच्या मागं पळालो नाही. म्हणे काय नाही, मी आयुष्यात कधी पैशाच्या मागं पळलो नाही. कारण का की मी त्याची इतकी सेवा केली देवाची की पैसा माझ्या मागं पळल. मी देवाची इतकी सेवा करील की पैसा माझ्याकडे मागं पळल. मी पैशाच्या मागं कधी पळणार नाही. हेच प्रत्येकाने एक गोष्ट खुणगाठ बांधा. पैशाच्या जितकं मागं तुम्ही पळताल तर दुःखाला तुम्ही बरोबर घेऊन चाललेच समजा. आणि ज्यावेळेस तुम्हाला चिदंबराच्या मागं पळताल तर पैसा तुमच्या मागं पळल. पळल की नाही? आम्हाला पळल ना. कसा पळल? लय पळल, लय पळल, 100% पळल. आणि पैसा कसा पळतो? कसा पळतो विवेक? पळतो ना डायरेक्ट 4 व्हीलर गाडी घेऊनच. आता काय काकू, हा ओके ना? चिदंबर काय करतो काय नाही करत. मला परवा दिवशी अचानक मी जुने फोटो डिलीट करत होतो सगळे. कारण माझं काय झालंय, माझ्याकडे हे व्हिडिओ काढतात ना, हे व्हिडिओची मेमरी झाली जास्त. माझा मोबाईल झालाय जाम. आणि आत्ता नवीन घेतला तरी स्वतःचा काही विषय नाही. मग मी व्हिडिओ ते सगळे डिलीट करत होतो. डिलीट करताना मला तुझ्या घरातला फोटो चिले महाराजांचा सापडला. मी आरती करत होतो चिले महाराजांची, तो व्हिडिओ मला सापडला. मी तो साईडला काढून ठेवला. म्हणजे काय बघा, एवढं करत असताना बरोबर चिले महाराजांनी त्या दिवशी दर्शन दिलं. आणि हे परवा दिवशीची घटना आहे. परवा दिवशी मी ते सापडत होतो सगळ्या गोष्टी, त्यावेळेस मला ते भेटलं. मग मी ते माझ्या सेफ याच्यामध्ये टाकून दिलं. कारण का की भविष्यामध्ये आपल्याला हा आपल्यातून डिलीट होऊ नाही. कारण का की देव सुद्धा भेट घेतो. मी मागच्याच विवेकला सांगितलं की विवेक बाळा, मी तिथं आलो होतो दुसऱ्यांसाठी. मी आलो कोणासाठी होतो? दुसऱ्यांसाठी आलो होतो. आणि दुसऱ्यांसाठी आलो, शेवटचा नंबर तुझा होता. ते पण तू बळच घेतला होता. मला तुझ्या घरात काही यायचं नव्हतं. पण 8 तास असला की मी जातो सगळ्यांच्या घरात. आणि ते गेल्यानंतर साक्षात चिले महाराज समोर उभे होते. पाटील सत्संग चाललाय, चला शिव चिदंबर. तर चिले महाराज साक्षात समोर दिसल्यानंतर मला इतका आनंद झाला की तो आनंद मला असं गगनात मावत नव्हता की बा चिदंबर काय बा. आणि दत्तगुरु आणि चिले महाराज हे एकच आहेत. आणि चिदंबर आणि दत्त महाराज हे एकच आहेत. बरोबर ती रिसायकल असते. आणि मला विवेकने सांगितलं की आईला का तुला कोणाला स्वप्न पडलं ना, ते की जे चाललंय तुला पडलं ना, की दादो बाबा त्यांचे गुरु ते स्वप्नात इतके वर्षात आले नाही. आणि अचानक स्वप्नात आले आणि त्यांनी सांगितलं तू जे करतोय आता ते काय आहे बरोबर आहे. आणि त्या मार्गाने तू चल. आणि त्या मार्गाने तू चल. आणि त्या मार्गाने चालताना तो मागच्या आठवड्यात जे माझ्याशी बोलला ते अजूनपर्यंत माझ्याशी इतकं खोलून बोललेलं नव्हता. तिने त्याचं सगळं मन मोकळं करून टाकलं. गुरु म्हणे खरंच खोटं नाही सांगत. म्हणे चिदंबर काय हे मला आधी थोडं जसं स्वप्न पडले, काही गोष्टी घडल्या ते मला समजायला लागलं होतं. पण जितका आता चिदंबरावर विश्वास पडला, कारण का की त्या देवानी इतक्या मिनिटात मला मोकळं केलं, सगळ्या याच्यातून मला मोकळं केलं. आणि मला काय केलं, एक आनंद दिला. आणि तो आनंद कशाचा की आता मी माझ्या आयुष्यात काहीतरी वेगळं करू शकतो. पण मी त्याला विवेकला एकच गोष्ट सांगितली, या आनंदापेक्षा अजून एक आनंद होणार आहे की तो आनंद आपल्याला सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि तो आनंद तुला जास्त दिवस नाही लांब राहिला, ते थोड्याच दिवसात तुझ्या आयुष्यामध्ये येणार. कारण का की वृत्ती चांगली, मन चांगलं, मागच्या घटना प्रारब्धानुसार घडल्या, मागचं तुमचं दुःख हे प्रारब्धानुसार आलेलं आहे. पण इथून पुढे तुम्हाला काय येणार? सुख येणार. मग सुख येणार म्हणून तुम्हाला कोणता देव दिला? चिले महाराजांनी चिदंबर दिला. कारण की चिले महाराज काय म्हणले, कलियुगामध्ये मी तर स्वतःच आहे, पण माझं कार्य कोण करतंय? स्वतः चिदंबर स्वामी करतात. मग चिदंबर स्वामी माझं कार्य करतात. आपण कुठं जायला पाहिजे? चिदंबराकडे जायचं. तुमची इष्ट देवता तुम्ही पहिले केलेली कोणतीही देव
हे तुम्ही जे करत असाल, स्वामी समर्थ करत असाल, दत्तगुरु करत असाल, नाथ महाराज करत असतील, महादेवाची सेवा करत असाल, विठ्ठलाची सेवा करत असाल, तुम्ही जी सेवा करता, साईबाबाची सेवा करता, तुम्ही जी सेवा करत असाल ती सेवा ही तुम्ही करतच राहायला पाहिजे. पण तोच देव, तोच इष्ट देवता तुम्हाला कुठं पाठवतो? ज्या ठिकाणी तुमचं काम होणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला पाठवतो आणि तुमचं कार्य काय करतो? तोच पूर्ण करतो. आणि तो पूर्ण करता करविता फक्त एकच आहे, कोण? शिव चिदंबर. कारण का? की चिदंबर नाम घ्यावे, पुढे पाऊल टाकावे, तेने कल्याण कल्याण, जीवा होय समाधान. तुमच्या जीवाचं समाधान करायचं असेल तर तुम्हाला काय केलं पाहिजे? चिदंबर नाव घ्यायचं. हे क्रमप्राप्त राहिलेलं आहे. काय बोलायचंय?